चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती मंडळाकडे रवाना। चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी भक्तांची तोबा गर्दी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते घरकुलांचं वितरण। प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांकडून लाभार्थ्यांना सुपूर्द। आज जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा। अजित पवार पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन, तर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे करणार राष्ट्रवादीत प्रवेश। राऊतांनी उत्तर महाराष्ट्रात येऊन एकतरी महापालिका जिंकून दाखवावी। मंत्री गिरीश महाजनांचं संजय राऊतांना आव्हान। आगामी निवडणुकांची दहीहंडी महायुतीत फोडणार, महाजनांनी व्यक्त केला विश्वास। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत राजकारण तापलं। प्रसाद लाड यांचा उमेश सारंग आणि सुहास सामंतांवर 24 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। लाड यांच्या आरोपांनंतर 21 संचालकांना चौकशीला बोलवल्याची माहिती। पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जात असल्याची माहिती। मोबदल्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांशी करणार चर्चा। प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ। खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात। एका महिलेने तक्रार दिल्यानं खेवलकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल। लाडकी बहीण नंतर आता लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घोषणा करण्याची शक्यता। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाल। राहुल गांधींची आजपासून मताधिकार यात्रा। 15 दिवस राहुल गांधी बिहारमधील 30 जिल्ह्यांमधून प्रवास करणार। 1 सप्टेंबरला यात्रेचा समारोप। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष। राहुल गांधींच्या आरोपांवर आयोग काय उत्तर देणार? उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएचा उमेदवार ठरणार। पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डांकडे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार। यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर धाड। 24 गोळ्या झाडल्या। गुरुग्राम येथील निवासस्थानी 3 जणांकडून अंधाधुंद गोळीबार। पोलिसांकडून तपास सुरू। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांचा धिंगाणा। मूक दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानं भाविकांनी दरवाजावर लाथा मारल्या। गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलिसांनी सुरक्षा रक्षकांनी दिला चोप। बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनादरम्यान वाहून गेलेल्या आंदोलकाचा मृतदेह सापडला। तब्बल 31 तासानंतर आंदोलक विनोद पवार यांचा मृतदेह सापडला। अहिल्यानगरमध्ये रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट सरपंचाच्या गाडीला चिखल फासत विचारला जाब। शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं चिमुकल्यांचे हाल। राज्यात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा। मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता। कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप। प्रचंड वेगानं कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यात पावसाचं धुमशान। पावसानं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। पुरानं रस्ते बंद झाल्यानं वाहतूक ठप्प। पुराचं आणि पावसाचं पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान। दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। देशातील पहिला 8 पदरी द्वारका एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन। एक्सप्रेस वेवर पंतप्रधान मोदींचा रोड शो।